असलेले स्टेजवरील संभाजीराव पाटील, राजा मणियार आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर नाव ताई इथं बसणार आहेत. त्यांच्या समोर पुढची सभा पूर्णपणाने शांतपणे आपण करा. तर पहिल्यांदा कोण बोलणार? विलास पाटील तालुका अध्यक्ष प्रस्तावित करतील. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासरावजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अहमदपूर विधानसभेसाठी चाकूर येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, खासदार फौजियाताई खान, या मतदारसंघाचे उमेदवार विनायकरावजी पाटील, बसवराजी पाटील, संजयजी शेटे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी आणि इथे उपस्थित असलेले स्टेजवरील संभाजीराव पाटील, राजा मणियार आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी माफ करावं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ताई इथं बसणार आहेत. त्यांच्या समोर पुढची सभा पूर्णपणाने शांतपणे आपण करा. तर पहिल्यांदा कोण बोलणार? विलास पाटील तालुका अध्यक्ष प्रस्तावित करतील. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासरावजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अहमदपूर विधानसभेसाठी चाकूर येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, खासदार फौजियाताई खान, या मतदारसंघाचे उमेदवार विनायकरावजी पाटील, बसवराजी पाटील, संजयजी शेटे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी आणि इथे उपस्थित असलेले स्टेजवरील संभाजीराव पाटील, राजा मणियार आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी माफ करावं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, ताई इथं बसणार आहेत. त्यांच्या समोर पुढची सभा पूर्णपणाने शांतपणे आपण करा. तर पहिल्यांदा कोण बोलणार? विलास पाटील तालुका अध्यक्ष प्रस्तावित करतील. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासरावजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अहमदपूर विधानसभेसाठी चाकूर येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, खासदार फौजियाताई खान, या मतदारसंघाचे उमेदवार विनायकरावजी पाटील, बसवराजी पाटील, संजयजी शेटे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी आणि इथे उपस्थित असलेले स्टेजवरील संभाजीराव पाटील, राजा मणियार आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी माफ करावं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, ताई इथं बसणार आहेत. त्यांच्या समोर पुढची सभा पूर्णपणाने शांतपणे आपण करा. तर पहिल्यांदा कोण बोलणार? विलास पाटील तालुका अध्यक्ष प्रस्तावित करतील. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासरावजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अहमदपूर विधानसभेसाठी चाकूर येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, खासदार फौजियाताई खान, या मतदारसंघाचे उमेदवार विनायकरावजी पाटील, बसवराजी पाटील, संजयजी शेटे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी आणि इथे उपस्थित असलेले स्टेजवरील संभाजीराव पाटील, राजा मणियार आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी माफ करावं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज अहमदपूर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त ताई इथं बसणार आहेत. त्यांच्या समोर पुढची सभा पूर्णपणाने शांतपणे आपण करा. तर पहिल्यांदा कोण बोलणार? विलास पाटील तालुका अध्यक्ष प्रस्तावित करतील. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासरावजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अहमदपूर विधानसभेसाठी चाकूर येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब,
खासदार फौजियाताई खान, या मतदारसंघाचे उमेदवार विनायकरावजी पाटील, बसवराजी पाटील, संजयजी शेटे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी आणि इथे उपस्थित असलेले स्टेजवरील संभाजीराव पाटील, राजा मनियार आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी माफ करावं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज अहमदपूर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त विनायकराव पाटील साहेबांचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील ताई इथं बसणार आहेत. त्यांच्यासमोर पुढची सभा पूर्णपणाने शांतपणे आपण करा. तर पहिल्यांदा कोण बोलणार? विलास पाटील तालुका अध्यक्ष प्रस्तावित करतील. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासरावजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अहमदपूर विधानसभेसाठी चाकूर येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष, आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, खासदार फौजियाताई खान, या मतदारसंघाचे उमेदवार विनायकरावजी पाटील, बसवराजी पाटील, संजयजी शेटे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी आणि इथे उपस्थित असलेले स्टेजवरील संभाजीराव पाटील, राजा मनियार आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी माफ करावं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज अहमदपूर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त विनायकराव पाटील साहेबांचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त माननीय जयंतराव पाटील साहेब इथं आज उपस्थित आहेत. ताई इथं बसणार आहेत. त्यांच्यासमोर पुढची सभा पूर्णपणाने शांतपणे आपण करा. तर पहिल्यांदा कोण बोलणार? विलास पाटील तालुका अध्यक्ष प्रस्तावित करतील. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासरावजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अहमदपूर विधानसभेसाठी चाकूर येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष, आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, खासदार फौजियाताई खान, या मतदारसंघाचे उमेदवार विनायकरावजी पाटील, बसवराजी पाटील, संजयजी शेटे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी आणि इथे उपस्थित असलेले स्टेजवरील संभाजीराव पाटील, राजा मनियार आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी माफ करावं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज अहमदपूर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त विनायकराव पाटील साहेबांचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त माननीय जयंतराव पाटील साहेब इथं आज उपस्थित आहेत. साहेब, हा मतदारसंघ स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब ताई इथं बसणार आहेत. त्यांच्यासमोर पुढची सभा पूर्णपणाने शांतपणे आपण करा. तर पहिल्यांदा कोण बोलणार? विलास पाटील तालुका अध्यक्ष प्रस्तावित करतील. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासरावजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अहमदपूर विधानसभेसाठी चाकूर येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष, आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, खासदार फौजियाताई खान, या मतदारसंघाचे उमेदवार विनायकरावजी पाटील, बसवराजी पाटील, संजयजी शेटे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी आणि इथे उपस्थित असलेले स्टेजवरील संभाजीराव पाटील, राजा मनियार आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी माफ करावं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज अहमदपूर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त विनायकराव पाटील साहेबांचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त माननीय जयंतराव पाटील साहेब इथं आज उपस्थित आहेत. साहेब, हा मतदारसंघ स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांचा हा जिल्हा असलेला मतदारसंघ आहे. श्री शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं गाव असलेला हा गावामध्ये असलेला हा ताई इथं बसणार आहेत. त्यांच्यासमोर पुढची सभा पूर्णपणाने शांतपणे आपण करा. तर पहिल्यांदा कोण बोलणार? विलास पाटील तालुका अध्यक्ष प्रस्तावित करतील. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष
सन्माननीय विलासरावजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अहमदपूर विधानसभेसाठी चाकूर येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, खासदार फौजियाताई खान, या मतदारसंघाचे उमेदवार विनायकरावजी पाटील, बसवराजी पाटील, संजयजी शेटे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी आणि इथे उपस्थित असलेले स्टेजवरील संभाजीराव पाटील, राजा मनियार आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी माफ करावं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज अहमदपूर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त विनायकराव पाटील साहेबांचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त माननीय जयंतराव पाटील साहेब इथं आज उपस्थित आहेत. साहेब, हा मतदारसंघ स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांचा हा जिल्हा असलेला मतदारसंघ आहे. श्री शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं गाव असलेला हा गावामध्ये असलेला हा ताई इथं बसणार आहेत, त्यांच्या समोर पुढची सभा पूर्णपणाने शांतपणे आपण करा. तर पहिल्यांदा कोण बोलणार? विलास पाटील तालुका अध्यक्ष प्रस्तावित करतील. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासरावजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अहमदपूर विधानसभेसाठी चाकूर येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, खासदार फौजियाताई खान, या मतदारसंघाचे उमेदवार विनायकरावजी पाटील, बसवराजी पाटील, संजयजी शेटे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी आणि इथे उपस्थित असलेले स्टेजवरील संभाजीराव पाटील, राजा मनियार आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी माफ करावं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज अहमदपूर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त विनायकराव पाटील साहेबांचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त माननीय जयंतराव पाटील साहेब इथं आज उपस्थित आहेत. साहेब, हा मतदारसंघ स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांचा हा जिल्हा असलेला मतदारसंघ आहे. श्री शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं गाव असलेला हा गावामध्ये असलेला हा मतदारसंघ आहे. आणि या जमिनीमध्ये शिवराज पाटील ताई इथं बसणार आहेत, त्यांच्या समोर पुढची सभा पूर्णपणाने शांतपणे आपण करा. तर पहिल्यांदा कोण बोलणार? विलास पाटील तालुका अध्यक्ष प्रस्तावित करतील. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासरावजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अहमदपूर विधानसभेसाठी चाकूर येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, खासदार फौजियाताई खान, या मतदारसंघाचे उमेदवार विनायकरावजी पाटील, बसवराजी पाटील, संजयजी शेटे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी आणि इथे उपस्थित असलेले स्टेजवरील संभाजीराव पाटील, राजा मनियार आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी माफ करावं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज अहमदपूर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त विनायकराव पाटील साहेबांचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त माननीय जयंतराव पाटील साहेब इथं आज उपस्थित आहेत. साहेब, हा मतदारसंघ स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांचा हा जिल्हा असलेला मतदारसंघ आहे. श्री शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं गाव असलेला हा गावामध्ये असलेला हा मतदारसंघ आहे. आणि या जमिनीमध्ये शिवराज पाटील साहेबांचे काँग्रेस पूर्वग्रामी विचाराचे विचार ह्या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. विलासराव देशमुख साहेबांचे विचार ह्या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आदरणीय ताई इथं बसणार आहेत, त्यांच्या समोर पुढची सभा पूर्णपणाने शांतपणे आपण करा. तर पहिल्यांदा कोण बोलणार? विलास पाटील तालुका अध्यक्ष प्रस्तावित करतील. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासरावजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अहमदपूर विधानसभेसाठी चाकूर येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब,
खासदार फौजियाताई खान, या मतदारसंघाचे उमेदवार विनायकरावजी पाटील, बसवराजी पाटील, संजयजी शेटे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी आणि इथं उपस्थित असलेले स्टेजवरील संभाजीराव पाटील, राजा मणियार आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी माफ करावं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज अहमदपूर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त विनायकराव पाटील साहेबांचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त माननीय जयंतराव पाटील साहेब इथं आज उपस्थित आहेत. साहेब, हा मतदारसंघ स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांचा हा जिल्हा असलेला मतदारसंघ आहे. श्री शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं गाव असलेला हा गावामध्ये असलेला हा मतदारसंघ आहे. आणि या जमिनीमध्ये शिवराज पाटील साहेबांचे काँग्रेस पूर्वग्रामी विचाराचे विचार ह्या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. विलासराव देशमुख साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आदरणीय ताई इथं बसणार आहेत, त्यांच्या समोर पुढची सभा पूर्णपणाने शांतपणे आपण करा. तर पहिल्यांदा कोण बोलणार? विलास पाटील तालुका अध्यक्ष प्रस्तावित करतील. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासरावजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अहमदपूर विधानसभेसाठी चाकूर येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, खासदार फौजियाताई खान, या मतदारसंघाचे उमेदवार विनायकरावजी पाटील, बसवराजी पाटील, संजयजी शेटे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी आणि इथं उपस्थित असलेले स्टेजवरील संभाजीराव पाटील, राजा मणियार आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी माफ करावं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज अहमदपूर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त विनायकराव पाटील साहेबांचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त माननीय जयंतराव पाटील साहेब इथं आज उपस्थित आहेत. साहेब, हा मतदारसंघ स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांचा हा जिल्हा असलेला मतदारसंघ आहे. श्री शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं गाव असलेला हा गावामध्ये असलेला हा मतदारसंघ आहे. आणि या जमिनीमध्ये शिवराज पाटील साहेबांचे काँग्रेस पूर्वग्रामी विचाराचे विचार ह्या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. विलासराव देशमुख साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आदरणीय शरद पवार साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आणि उद्धव साहेब, बाळासाहेब ताई इथं बसणार आहेत, त्यांच्या समोर पुढची सभा पूर्णपणाने शांतपणे आपण करा. तर पहिल्यांदा कोण बोलणार? विलास पाटील तालुका अध्यक्ष प्रस्तावित करतील. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासरावजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अहमदपूर विधानसभेसाठी चाकूर येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, खासदार फौजियाताई खान, या मतदारसंघाचे उमेदवार विनायकरावजी पाटील, बसवराजी पाटील, संजयजी शेटे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी आणि इथं उपस्थित असलेले स्टेजवरील संभाजीराव पाटील, राजा मणियार आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी माफ करावं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज अहमदपूर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त विनायकराव पाटील साहेबांचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त माननीय जयंतराव पाटील साहेब इथं आज उपस्थित आहेत. साहेब, हा मतदारसंघ स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांचा हा जिल्हा असलेला मतदारसंघ आहे. श्री शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं गाव असलेला हा गावामध्ये असलेला हा मतदारसंघ आहे. आणि या जमिनीमध्ये शिवराज पाटील साहेबांचे काँग्रेस पूर्वग्रामी विचाराचे विचार ह्या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. विलासराव देशमुख साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आदरणीय शरद पवार साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आणि उद्धव साहेब, बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आणि आता या प्रसंगी ताई इथं बसणार आहेत, त्यांच्या समोर पुढची सभा पूर्णपणाने शांतपणे आपण करा. तर पहिल्यांदा कोण बोलणार? विलास पाटील तालुका अध्यक्ष प्रस्तावित करतील. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासरावजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं.
अहमदपूर विधानसभेसाठी चाकूर येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, खासदार फौजियाताई खान, या मतदारसंघाचे उमेदवार विनायकरावजी पाटील, बसवराजजी पाटील, संजयजी शेटे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी आणि इथे उपस्थित असलेले स्टेजवरील संभाजीराव पाटील, राजा मणियार आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी माफ करावं, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज अहमदपूर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त विनायकराव पाटील साहेबांचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त माननीय जयंतराव पाटील साहेब इथं आज उपस्थित आहेत. साहेब, हा मतदारसंघ स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांचा हा जिल्हा असलेला मतदारसंघ आहे. श्री शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं गाव असलेला हा गावामध्ये असलेला हा मतदारसंघ आहे. आणि या जमिनीमध्ये शिवराज पाटील साहेबांचे काँग्रेस पुरोगामी विचाराचे विचार ह्या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. विलासराव देशमुख साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आदरणीय शरद पवार साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आणि उद्धव साहेब, बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आणि आता या प्रसंगी शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न अडचणीचा आहे आणि हा सोयाबीन ताई इथं बसणार आहेत. त्यांच्या समोर पुढची सभा पूर्णपणाने शांतपणे आपण करा. तर पहिल्यांदा कोण बोलणार? विलास पाटील तालुका अध्यक्ष प्रस्तावित करतील. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासरावजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अहमदपूर विधानसभेसाठी चाकूर येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, खासदार फौजियाताई खान, या मतदारसंघाचे उमेदवार विनायकरावजी पाटील, बसवराजजी पाटील, संजयजी शेटे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी आणि इथे उपस्थित असलेले स्टेजवरील संभाजीराव पाटील, राजा मणियार आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी माफ करावं, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज अहमदपूर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त विनायकराव पाटील साहेबांचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त माननीय जयंतराव पाटील साहेब इथं आज उपस्थित आहेत. साहेब, हा मतदारसंघ स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांचा हा जिल्हा असलेला मतदारसंघ आहे. श्री शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं गाव असलेला हा गावामध्ये असलेला हा मतदारसंघ आहे. आणि या जमिनीमध्ये शिवराज पाटील साहेबांचे काँग्रेस पुरोगामी विचाराचे विचार ह्या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. विलासराव देशमुख साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आदरणीय शरद पवार साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आणि उद्धव साहेब, बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आणि आता या प्रसंगी शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न अडचणीचा आहे आणि हा सोयाबीन उत्पादन करणारा भाग आहे. आणि या भागामध्ये सोयाबीनचा ताई इथं बसणार आहेत. त्यांच्या समोर पुढची सभा पूर्णपणाने शांतपणे आपण करा. तर पहिल्यांदा कोण बोलणार? विलास पाटील तालुका अध्यक्ष प्रस्तावित करतील. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासरावजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अहमदपूर विधानसभेसाठी चाकूर येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, खासदार फौजियाताई खान, या मतदारसंघाचे उमेदवार विनायकरावजी पाटील, बसवराजजी पाटील, संजयजी शेटे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी आणि इथे उपस्थित असलेले स्टेजवरील संभाजीराव पाटील, राजा मणियार आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी माफ करावं, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज अहमदपूर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त विनायकराव पाटील साहेबांचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त माननीय जयंतराव पाटील साहेब इथं आज उपस्थित आहेत. साहेब, हा मतदारसंघ स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांचा हा जिल्हा असलेला मतदारसंघ आहे. श्री शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं गाव असलेला हा गावामध्ये असलेला हा मतदारसंघ आहे. आणि या जमिनीमध्ये
शिवराज पाटील साहेबांचे काँग्रेस विचार पुरोगामी विचाराचे विचार ह्या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. विलासराव देशमुख साहेबांचे विचार ह्या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आदरणीय शरद पवार साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आणि उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आणि आता या प्रसंगी शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न अडचणीचा आहे. आणि हा सोयाबीन उत्पादन करणारा भाग आहे. आणि या भागामध्ये सोयाबीनचा उत्पादन सुद्धा एवढं मोठं भरमसाठ उत्पादन करून सुद्धा योग्य भाव मिळत नसल्यामुळे हा शेतकरी ताई इथं बसणार आहेत. त्यांच्या समोर पुढची सभा पूर्णपणाने शांतपणे आपण करा. तर पहिल्यांदा कोण बोलणार? विलास पाटील तालुका अध्यक्ष प्रस्तावित करतील. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासरावजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अहमदपूर विधानसभेसाठी चाकूर येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, खासदार फौजियाताई खान, या मतदारसंघाचे उमेदवार विनायकरावजी पाटील, बसवराजजी पाटील, संजयजी शेटे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी आणि इथे उपस्थित असलेले स्टेजवरील संभाजीराव पाटील, राजा मनियार आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी माफ करावं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज अहमदपूर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त विनायकराव पाटील साहेबांचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त माननीय जयंतराव पाटील साहेब इथं आज उपस्थित आहेत. साहेब, हा मतदारसंघ स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांचा हा जिल्हा असलेला मतदारसंघ आहे. श्री शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं गाव असलेला हा गावामध्ये असलेला हा मतदारसंघ आहे. आणि या जमिनीमध्ये शिवराज पाटील साहेबांचे काँग्रेस विचार पुरोगामी विचाराचे विचार ह्या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. विलासराव देशमुख साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आदरणीय शरद पवार साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आणि उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आणि आता या प्रसंगी शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न अडचणीचा आहे. आणि हा सोयाबीन उत्पादन करणारा भाग आहे. आणि या भागामध्ये सोयाबीनचा उत्पादन सुद्धा एवढं मोठं भरमसाठ उत्पादन करून सुद्धा योग्य भाव मिळत नसल्यामुळे हा शेतकरी, बेरोजगारी, युवक, शिकलेला युवक सगळा हा नाराज आहे. आणि ताई इथं बसणार आहेत. त्यांच्या समोर पुढची सभा पूर्णपणाने शांतपणे आपण करा. तर पहिल्यांदा कोण बोलणार? विलास पाटील तालुका अध्यक्ष प्रस्तावित करतील. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासरावजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अहमदपूर विधानसभेसाठी चाकूर येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, खासदार फौजियाताई खान, या मतदारसंघाचे उमेदवार विनायकरावजी पाटील, बसवराजजी पाटील, संजयजी शेटे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी आणि इथे उपस्थित असलेले स्टेजवरील संभाजीराव पाटील, राजा मनियार आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी माफ करावं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज अहमदपूर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त विनायकराव पाटील साहेबांचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त माननीय जयंतराव पाटील साहेब इथं आज उपस्थित आहेत. साहेब, हा मतदारसंघ स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांचा हा जिल्हा असलेला मतदारसंघ आहे. श्री शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं गाव असलेला हा गावामध्ये असलेला हा मतदारसंघ आहे. आणि या जमिनीमध्ये शिवराज पाटील साहेबांचे काँग्रेस विचार पुरोगामी विचाराचे विचार ह्या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. विलासराव देशमुख साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आदरणीय शरद पवार साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आणि उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आणि आता या प्रसंगी शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न अडचणीचा आहे. आणि हा सोयाबीन उत्पादन करणारा भाग आहे. आणि या भागामध्ये सोयाबीनचा उत्पादन सुद्धा एवढं मोठं भरमसाठ उत्पादन करून सुद्धा योग्य भाव मिळत नसल्यामुळे हा शेतकरी, बेरोजगारी, युवक, शिकलेला युवक सगळा हा नाराज आहे. आणि महायुती सरकारनं आपल्या हा मतदारसंघाच्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठलेही ताई इथं बसणार आहेत. त्यांच्या समोर पुढची सभा पूर्णपणाने शांतपणे आपण करा. तर पहिल्यांदा कोण बोलणार? विलास पाटील तालुका अध्यक्ष प्रस्तावित करतील.
राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासरावजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अहमदपूर विधानसभेसाठी चाकूर येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, खासदार फौजियाताई खान, या मतदारसंघाचे उमेदवार विनायकरावजी पाटील, बसवराजी पाटील, संजयजी शेटे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी आणि इथे उपस्थित असलेले स्टेजवरील संभाजीराव पाटील, राजा मनियार आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी माफ करावं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज अहमदपूर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त विनायकराव पाटील साहेबांचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त माननीय जयंतराव पाटील साहेब इथं आज उपस्थित आहेत. साहेब, हा मतदारसंघ स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांचा हा जिल्हा असलेला मतदारसंघ आहे. श्री शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं गाव असलेला हा गावामध्ये असलेला हा मतदारसंघ आहे. आणि या जमिनीमध्ये शिवराज पाटील साहेबांचे काँग्रेस पुरोगामी विचाराचे विचार ह्या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. विलासराव देशमुख साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आदरणीय शरद पवार साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आणि उद्धव साहेब, बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आणि आता या प्रसंगी शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न अडचणीचा आहे आणि हा सोयाबीन उत्पादन करणारा भाग आहे. आणि या भागामध्ये सोयाबीनचा उत्पादन सुद्धा एवढं मोठं भरमसाठ उत्पादन करून सुद्धा योग्य भाव मिळत नसल्यामुळे हा शेतकरी, बेरोजगारी, युवक, शिकलेला युवक सगळा हा नाराज आहे. आणि महायुती सरकारनं आपल्या हा मतदारसंघाच्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठलेही या लोकांकडे लक्ष दिलं नाही. यामुळे ही निवडणूक ह्याच विषयावर महत्वाची आहे. ताई इथं बसणार आहेत, त्यांच्या समोर पुढची सभा पूर्णपणाने शांतपणे आपण करा. तर पहिल्यांदा कोण बोलणार? विलास पाटील तालुका अध्यक्ष प्रास्ताविक करतील. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासरावजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अहमदपूर विधानसभेसाठी चाकूर येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, खासदार फौजियाताई खान, या मतदारसंघाचे उमेदवार विनायकरावजी पाटील, बसवराजी पाटील, संजयजी शेटे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी आणि इथे उपस्थित असलेले स्टेजवरील संभाजीराव पाटील, राजा मनियार आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी माफ करावं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज अहमदपूर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त विनायकराव पाटील साहेबांचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त माननीय जयंतराव पाटील साहेब इथं आज उपस्थित आहेत. साहेब, हा मतदारसंघ स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांचा हा जिल्हा असलेला मतदारसंघ आहे. श्री शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं गाव असलेला हा गावामध्ये असलेला हा मतदारसंघ आहे. आणि या जमिनीमध्ये शिवराज पाटील साहेबांचे काँग्रेस पुरोगामी विचाराचे विचार ह्या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. विलासराव देशमुख साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आदरणीय शरद पवार साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आणि उद्धव साहेब, बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आणि आता या प्रसंगी शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न अडचणीचा आहे आणि हा सोयाबीन उत्पादन करणारा भाग आहे. आणि या भागामध्ये सोयाबीनचा उत्पादन सुद्धा एवढं मोठं भरमसाठ उत्पादन करून सुद्धा योग्य भाव मिळत नसल्यामुळे हा शेतकरी, बेरोजगारी, युवक, शिकलेला युवक सगळा हा नाराज आहे. आणि महायुती सरकारनं आपल्या हा मतदारसंघाच्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठलेही या लोकांकडे लक्ष दिलं नाही. यामुळे ही निवडणूक ह्याच विषयावर महत्वाची आहे. आणि दुसरी निवडणूक म्हणजे गद्दारी. ज्या ताई इथं बसणार आहेत, त्यांच्या समोर पुढची सभा पूर्णपणाने शांतपणे आपण करा. तर पहिल्यांदा कोण बोलणार? विलास पाटील तालुका अध्यक्ष प्रास्ताविक करतील. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासरावजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अहमदपूर विधानसभेसाठी चाकूर येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, खासदार फौजियाताई खान, या मतदारसंघाचे उमेदवार विनायकरावजी पाटील,
बसवराजी पाटील, संजयजी शेटे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी आणि इथं उपस्थित असलेले स्टेजवरील संभाजीराव पाटील, राजा मनियार आणि स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी माफ करावं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज अहमदपूर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त विनायकराव पाटील साहेबांचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त माननीय जयंतराव पाटील साहेब इथं आज उपस्थित आहेत. साहेब, हा मतदारसंघ स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांचा हा जिल्हा असलेला मतदारसंघ आहे. श्री शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं गाव असलेला हा गावामध्ये असलेला हा मतदारसंघ आहे. आणि या जमिनीमध्ये शिवराज पाटील साहेबांचे काँग्रेस विचार, पुरोगामी विचाराचे विचार ह्या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. विलासराव देशमुख साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आदरणीय शरद पवार साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आणि उद्धव साहेब, बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार या जमिनीमध्ये मुरलेले आहेत. आणि आता या प्रसंगी शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न अडचणीचा आहे आणि हा सोयाबीन उत्पादन करणारा भाग आहे. आणि या भागामध्ये सोयाबीनचा उत्पादन सुद्धा एवढं मोठं भरमसाठ उत्पादन करून सुद्धा योग्य भाव मिळत नसल्यामुळे हा शेतकरी, बेरोजगारी, युवक, शिकलेला युवक सगळा हा नाराज आहे. आणि महायुती सरकारनं आपल्या हा मतदारसंघाच्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठलेही या लोकांकडे लक्ष दिलं नाही. यामुळे ही निवडणूक ह्याच विषयावर महत्वाची आहे. आणि दुसरी निवडणूक म्हणजे गद्दारी. ज्या पक्षात निवडून यायचं ते पक्ष दुसऱ्या पक्षात जायचं. फौजिया खान ताई इथं बसणार आहेत, त्यांच्या समोर पुढची सभा पूर्णपणाने शांतपणे आपण करा. तर पहिल्यांदा कोण बोलणार? विलास पाटील तालुका अध्यक्ष प्रस्तावित करतील. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विलासरावजी पाटील साहेब यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ घेतल्यापेक्षा पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतो की तुम्ही महाविकास आघाडीच्या पाठीमागं खंबीरपणाने आपला आशीर्वाद उभा करावा, एवढीच विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आजच्या या सभेसाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांताध्यक्ष सन्माननीय जयवंतरावजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या जनसमुदायास संबोधित करावं. 82 वर्षाच्या या तरुणांच्या सोबत खांद्याला खांदा लावून पुन्हा एकदा या राष्ट्रवादीची घडी बसवण्यात सर्वात अग्रेसिव्ह असलेला नेता म्हणून, ज्यांच्याकडे सुसंस्कृत नेता म्हणून पाहिलं जातं, असे आमचे नेते सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब. आजच्या सभेच्या अध्यक्षा लोकप्रिय खासदार फौजिया खान ताई, राष्ट्रवादीचे प्रदेशचे आमचे सरचिटणीस, या जिल्ह्याचे प्रमुख ज्येष्ठ नेते बसवराज पाटील नागराळकर साहेब, माजी आमदार रोहिदास चव्हाणजी, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संजय शेट्टे, जिल्हा प्रमुख शिवसेनेचे बालाजी रेड्डी, लातूर शहर जिल्हाध्यक्ष राजा मनियार, कार्याध्यक्ष बापूसाहेब पाटील, आशाताई भिसे, निळकंठ मिरकाले. माझ्यानंतर जिचं भाषण ऐकायला तुम्हाला फार आवडेल अशी आमची प्रमुख आजच्या सभेची वक्ती सक्सेना सलगर, सय्यद साजिद, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्यांनी प्रस्तावना केली ते माननीय विलासराव पाटील साहेब, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी बाईंगिरे, अहमदपूरचे रामभाऊ बेल्लाळे, चंद्रकांत मदे, माजी जिल्हा परिषद सदस्य राधाकिशन तेलंग, रेखाताई कदम, शिवसेनेचे नंदकुमार पवार, बाबूबाई दापकीवाले, अमर पाटील, या ठिकाणी उपस्थित असणारे बालाजी कदम, प्रवीण साळुंखे युवक अध्यक्ष, या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे सुजित मुळे, सुगंध बुकटे, शिवसेना शहर प्रमुख, त्याचबरोबर जाबवळचे सरपंच भागवंतराव कुसंगे, अंगदजी पवार, भुजंग अर्जुने, तालुका सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष, त्याचबरोबर आर डी शेळके माजी सभापती, या निमित्तानं उपस्थित असणारे साजिदभाई लखनगावे, रशीदभाई शेख, साजिदभाई सय्यद,
त्याचबरोबर शहर अध्यक्ष शरद पवार पक्षाचे बाबूभाई दापकेवाले, स्नेहाताई मोठे, पप्पूभाई शेख, या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, प्रशांत धर, प्रशांत घार युवक जिल्हा अध्यक्ष, त्याचबरोबर ॲडव्होकेट NP पाटील, या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांना या ठिकाणी विनायकराव पाटील यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत होत असणाऱ्या सभेत मुद्दामून दुपारच्या वेळी आपल्याला ही सभा मिळालेली आहे. कारण आपल्या सगळ्यांची परीक्षा बघायची होती की दुपारची एवढी उन्हाची वेळ आहे आणि एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहताय, हे बघून मला खात्री आली आहे की विनायकराव पाटलांचा विजय 100% पक्का आहे. आज आपल्या सर्वांना उद्याच्या विधानसभेत 20 नोव्हेंबरला मतदान करत असताना महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष हे दोन्ही पक्ष फोडण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना तर शिक्षा करायचीच आहे. पण हे पक्ष फुटताना जे फुटले आणि ज्यांनी शरद पवार साहेबांची गद्दारी केली त्यांना शिक्षा देणं हे सगळ्यात मोठं काम आहे. आता शिक्षा नाही केली तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा होईल आणि रोज एका बाजूनं निवडून यायचं, दुसऱ्या बाजूत सामील व्हायचं आणि पुढची निवडणूक तिसऱ्या बाजूत करायची, अशी सवय महाराष्ट्राला लागेल. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या हातात आहे ही सवय महाराष्ट्रातली बंद करायची असेल तर तुम्ही सगळ्यांनी तुतारी वाजणाऱ्या माणसाच्या मागे उभा राहायला पाहिजे. खरं म्हणजे ज्यांना आपण निवडून देतो त्यांच्याकडून काही ना काही अपेक्षा आपल्या असतात. पण या मतदारसंघात ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी दुर्दैवाने जनतेची फसवणूक केली, पवार साहेबांची फसवणूक केली, महाराष्ट्राची फसवणूक केली. सत्ता येते आणि जाते, पण असा फुटीरवाद आणि पक्षबदलूपणा एकदा लोकांच्या लक्षात आला की पुन्हा माणसं त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. आज मित्रांनो, महाराष्ट्रातली जनता वेगवेगळ्या प्रश्नाला तोंड देते. पहिला प्रश्न आहे महागाई. आमच्या आया बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत. मागच्या वर्षीची दिवाळी जर आपण 20,000 रुपयात केली असेल तर या वर्षी तेवढीच दिवाळी करायला 30-35,000 रुपये आपले गेले. प्रचंड महागाई महाराष्ट्रात आणि देशात आज निर्माण झाली. ती भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणानं झाली. सामान्य माणसाला ज्याचं घर 10,000 आणि 15,000वर चालतं त्याला पण केंद्र आणि राज्य सरकारला कर भरावा लागतो, कारण कुठलीही गोष्ट आता करमुक्त राहिलेली नाही. 2 चाकी घ्यायला गेला तर त्याच्यावर 28% आपल्याला कर भरावा लागतो. टूथपेस्ट पासून सगळ्या गोष्टीवर कर आहे. एका बाजूने वस्तू महाग झाल्या, दुसऱ्या बाजूने सरकारने तुमच्या खिशातनं पैसे काढायला त्याच्यावर भरमसाठ कर आकारणी केली आणि त्याचा परिणाम हा झाला की 100 रुपयाची वस्तू आधीच 150 रुपयाला झाली आणि 150 रुपयात 28% त्या ठिकाणी वाढ झाल्यामुळं तीच वस्तू 250-200 रुपयापर्यंत गेली. काल परवा माझ्याकडं एक बुलेट नवीन कोरी घेऊन एक तरुण आला. म्हटलं साहेब याचा नारळ फोडून उद्घाटन करा. मी म्हटलं मागची बुलेट काय झाली? म्हटलं ती विकली. नवी कोरी बुलेट कितीला? तर तो म्हटला 2.25 लाखाला. अरे म्हटलं मागची बुलेट? ती साहेब लाख भरायला आली होती. म्हटलं एवढा दर वाढला? तो म्हटला दर वाढला तर वाढला, पण 28% कर भरावा लागतो. त्यामुळं आम्हाला 2.25 लाखात 28%चा कर पण आहे
त्यामुळं आम्हाला प्रचंड महाग आता या गोष्टी झाल्या. पण ठीक आहे, आमचा आग्रह होता, आम्ही ठरवलेलं होतं की काही झालं तरी बुलेट घरात आली पाहिजे, म्हणून आम्ही बुलेट आणली. वा म्हटलं. पण याच्या उलट आपल्या विलासराव पाटलांनी, तालुका अध्यक्षांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या हेलिकॉप्टर विकत घ्यायचं ठरवलं तरचा प्रश्न आहे. ते घेतील, तुम्ही काय हसू नका, एवढं काय. आता चहा घेऊन आलो मी त्यांच्याकडून, त्यामुळं मला त्यांचं नाव घ्यावं असं वाटलं. कारण हेलिकॉप्टर जर ते घ्यायला गेले बाजारात तर त्यांना 5% कर भरावा लागेल. श्रीमंत माणसं एखादी मोठी गोष्ट खरेदी करायला गेली तर 5% कर भरतात. आमच्या गरिबांची पोरं 2 चाकी खरेदी करायला गेली तर 28% कर भरावा लागतो, 24% कर भरावा लागतो. तुमच्या चपलेवर यांनी कर बसवलाय, कपड्यावर कर बसवलाय, साडीवर कर बसवलाय, टोपीवर कर बसवलाय. तुम्ही बाजारात आज जाऊन ह्या विनायक मद्रेवाल दुकान इथं ह्याला दुकान मालकाला काही मागितलं तर तो करासहित तुम्हाला ते कापड विकतो. इथल्या कुठल्याही ह्याच्यात जावा, कुठल्याही राम बंधू प्रसाद ट्रेडिंग कंपनी, प्रत्येक गोष्टीवर कर आहे की नाही कर. पूर्वी जरा निवांत होतं, आता ह्यांची कर ते जीएसटीचे रिटर्न भरता भरता घायला येतात हे सगळे बिचारे दुकानदार. आणि ह्या कायद्यामध्ये प्रोव्हिजन अशी आहे की अटक होऊ शकते. त्यामुळं दहशत निर्माण करायची आणि लोकांच्याकडून कराचा भरणा करून घ्यायचा, ही वेगळी नीती भारतामध्ये जीएसटीचा कायदा आल्यापासून सुरू झालेली. पण आपण खाली बोलून सगळे कर भरतो, हे पण तिकडं सरकारला कर आपल्या वतीनं भरतात. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की सरकारने महागाई निर्माण केलेली आहे, हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जशी कर आणि महागाई एका बाजूला आहे तशी बेरोजगारी पण आपल्या माथ्यावर यांनी लादलेली आहे. ही यासाठी लादलेली आहे की महाराष्ट्रामधून 17 उद्योग परराज्यात गेले. आपल्या भारतात जेवढे उद्योग येतात ते जास्तीत जास्त पूर्वी महाराष्ट्रात यायचे. आता महाराष्ट्रात उद्योग येतो म्हटल्यावर त्याच्या मागं अमित शहा आणि नरेंद्र मोदी लागतात आणि त्यांना गुजरातला घेऊन जातात. राज्याचे मुख्यमंत्री तोंडातनं ब्र काढत नाहीत. 2 उपमुख्यमंत्री तर ज्या खाली माना घालून बसले ते मान वर पण करत नाही, कारण मोदी साहेबांना कोण बोलणार. राज्याच्या मुख्यमंत्री आणि दुसऱ्या बाजूने दुसरे एक उपमुख्यमंत्री यांच्या डोक्यावर तर टांगती तलवार आहे. आमची त्यांच्याकडून काय अपेक्षा नाहीये. पण आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं नुकसान यांच्या राज्यकर्त्यांच्या आपल्या राज्यकर्त्यांमुळे होतंय. एक फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प आहे, आपल्या महाराष्ट्रात येणार होता तळेगावला. 1.5 लाख पोरांना नोकऱ्या लागल्या असत्या, 2-4 लाख लोकांचं भलं झालं असतं अप्रत्यक्ष त्यातनं फायदा झाल्यानंतर. तो प्रकल्प गुजरातला गेला. टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात येणारा तो तिकडे गुजरातला गेला. आता गेला म्हटल्यावर त्याचं उद्घाटन पण मागच्या आठवड्यात 2 आठवड्यापूर्वी नरेंद्र मोदींनी केलं. टाटा आपली पुण्यातली कंपनी, एअरबस तिकडची फ्रान्सची का कुठली कंपनी, त्या दोघांचं कोलॅबोरेशन करून विमान करायची काहीतरी यंत्रणा उभी करतायत. 21,000 कोटी रुपयाची गुंतवणूक असेल, 5-7 हजार लोकांना नोकऱ्या मिळणार होत्या. ते सगळा प्रकल्प तिकडे गेला. मागच्या 2 आठवड्यापूर्वी नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं. भूमिपूजन नाही, संपला विषय, काम चालू पण झालं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे येतात ते तिकडे घेऊन चालले आहेत. हे अनेक महाराष्ट्रातली मुंबईतली कार्यालय ह्यांनी गुजरातमध्ये वळवली. जी कार्यालय अनेक वर्ष देशाच्या स्वातंत्र्यापासून मुंबईत होती, ब्रिटिशांच्या वेळेपासून मुंबईत होती, ती पण कार्यालय काही तिकडे गेली. ही यांनी महाराष्ट्राच्या लुटीची कहाणी जर लिहून काढली तर तुम्हाला मोठी तक्ता मिळेल, मोठा यादी मिळेल की महाराष्ट्र यांनी कसा हळूहळू खाली आणला. मी विधानसभेत विचारलं मुख्यमंत्र्यांना, अहो सगळं चाललंय आपलं, कसं काहीतरी मार्ग काढा.
मुख्यमंत्री म्हटले, जयंतराव तुम्ही काही काळजी करू नका, कालच मी नरेंद्र मोदी साहेबांना भेटून आलेलो आहे, पंतप्रधानांनी मला सांगितलंय की ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प मी तुम्हाला देतो. मी म्हटलं हे काय? ते म्हटले ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प तुम्हाला देतो असं मला मोदी साहेबांनी सांगितलंय. जयंतराव मोदी साहेबांचा शब्द आहे, तुम्ही काही चिंता करू नका. आता एकनाथ शिंदे साहेबांची टाइम संपली. अमित शहा सगळीकडे सांगतायत पुढचा नेता आमचा देवेंद्र फडणवीस. त्यामुळे एकनाथ शिंदेचा टाइम संपलेला आहे. आणि त्यावेळी मोदी साहेबांच्या बद्दल एकनाथ शिंदे सारखं असं करत होते ते आज मला कळलं, त्यावेळी नाही कळलं. नरेंद्र पाटील हे असं म्हणजे हे दिल्लीला गेले, नरेंद्र मोदींनी यांना झापलं असेल, त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी येऊन सांगितलं ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प म्हणजे काय, तर भोपळा. आपल्याला भोपळा मिळाला. एक प्रकल्प मोठा यांना महाराष्ट्रात आणता आला नाही. डावोसला गेले आणि डावोसला त्यांनी मुक्काम केला, तिकडनं घोषणा केली एवढे लाखो कोटी रुपयाचे गुंतवणूक आमच्या महाराष्ट्रात येणार आहे. आम्हालाही आश्चर्य वाटलं, तसं काय आलं नाही. पण हे मागं आले. मागणं त्या हॉटेलनं बिल पाठवलं, ओ साहेब आमचे पैसे तर द्या. ठाण्यात जाताना कुठल्याही हॉटेलवाल्याकडे गेले तर कधी बिल द्यायची आम्हाला सवय नसल्यामुळं आम्ही तिकडेही बिल भरलं नाही, आम्ही तसेच इकडे आलो. त्या तिकडं पाठवलं पत्र, आमचं बिल राहिले द्या. सांगण्याचा मतितार्थ हा की या देशातली गुंतवणूक आणि जगातली गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी हे सरकार अपुरं पडलं. जे गुजरातला गेलं त्याच्याविषयी यांनी ते थांबवण्याचा, केंद्र सरकारला विनवणी करण्याचा किंवा केंद्र सरकारला जाब विचारण्याचा कोणताही प्रयत्न यांनी केला नाही. परिणाम काय झाला माहितीये? मी महाराष्ट्राचा अर्थमंत्री होतो, विलासराव देशमुख साहेब आमचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी महाराष्ट्र देशामध्ये दरडोई उत्पन्नात 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर असायचं. हरियाणासारखं छोटं राज्य दरडोई उत्पन्न जास्तच असायचं त्यांचं, ते कायम पहिल्या दुसऱ्या नंबरला असायचे. पण आम्ही 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर कायम असायचो. बाकी देशातली सगळी राज्य दरडोई उत्पन्नात खाली, गुजरातही आमच्या पाक खाली होतं. पण जेव्हा मोदी दिल्लीला बसले, देवेंद्र फडणवीस मुंबईत बसले, त्यानंतर जो ऱ्हास सुरू झाला महाराष्ट्राचा, 16 साली गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेलं. आज यादी काढली तर महाराष्ट्राचा नंबर देशामध्ये 11व्या स्थानावर झालेला आहे. तुम्ही म्हणाल आपल्याला काय फरक पडतो, हे काय सांगतोय? पण हे तुम्हाला सांगायचा प्रयत्न आहे माझा की आपल्या गावामध्ये प्रत्येकाचं जे उत्पन्न आहे तसं महाराष्ट्राचं जे प्रत्येकाचं उत्पन्न आहे ते गुजरातपेक्षा कमी झालं. गुजरातचं उत्पन्न जास्त झालं. गुजरातचा माणूस आपल्यापेक्षा श्रीमंत झाला. आपण आहे तिथंच राहिलो. 10 राज्य आपल्या पुढे गेली. ही शोकांतिका भारतीय जनता पक्षाच्या राजनीतीमुळे आणि अर्थनीतीमुळे महाराष्ट्राची झाली. काही दिवसापूर्वी एक आकडेवारी प्रकाशित केंद्र सरकारनेच केलेली, हे माझं मी काही सांगत नाही. केंद्र सरकारने आकडेवारी केली की महाराष्ट्राचं जे देशाचं जे सकल उत्पन्न आहे त्यात महाराष्ट्राचा वाटा 15% असायचा. पहिलं वर्ष हे आहे की 15%वरून आम्ही 13%वर खाली घसरलो. म्हणजे देशाच्या उत्पन्नात आमचा हिस्सा आता 13% राहिला. याचा अर्थ 2% आपण कमी. साधारणपणाने काही लाख कोटी रुपयाचं उत्पन्न आम्ही या देशात भर घालायला पाहिजे होती, ते काही लाख कोटी रुपयानं आम्ही कमी आलो. याचा अर्थ महाराष्ट्राची अधोगती व्हायला लागली आहे. आम्ही 15%वरून 16%वर 17%वर जायला पाहिजे होतो. हे उलटा रिव्हर्स घोटाळा या महाराष्ट्राचा यांच्या राज्यकर्त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या आणि देशाचं केलेलं आहे. एका बाजूने गुंतवणूकदार कमी आणि म्हणून महाराष्ट्रात बेरोजगारीचा दर एवढा वाढलेला आहे की बेरोजगार तरुणांची संख्या आज महाराष्ट्रात वाढली. एमपीएससीच्या परीक्षा देऊन देऊन महाराष्ट्रातली तरुण मुलं, हुशार मुलं कंटाळली. महाराष्ट्र सरकार भरती करत नाही. बाहेरून कॉन्ट्रॅक्टवर कामगार भरण्याची पद्धत या सरकारने सुरू केलेली आहे आणि म्हणून धड नोकऱ्याही नाहीत
धड उद्योग वाढत नाहीत, त्यामुळे नोकरी करण्याची कुठेही संधी आज महाराष्ट्रातल्या युवकांना मिळत नाही. ही आजची शोकांतिका या पिढीतल्या आमच्या तरुण मुलांच्या समोर निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की हे सरकार बदलण्याची गरज आहे. सरकार बदलल्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. आणि खास करून शेतीमालाच्या दरात तर आम्ही एवढे खाली गेलेलो आहे की 13 साली देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोर्चा काढला आणि सांगितलं 6,000 रुपये सोयाबीनला मिळाले पाहिजे. आता मिळतात किती? मध्ये तर 3200-3300 रुपयावर दर होता सोयाबीनचा, आता 3400-3500 काय असेल. हातात साधारणपणाने उत्पादनाचा खर्च 6,000 आणि हातात आमच्या 3200 नाही तर 3500 नाही तर 3900 रुपये पडायला लागले. तर आपण कशाच्या जीवावर आपली शेती समृद्ध करणार हा पहिला प्रश्न आहे. आणि शेतकरी जगणार कसा हा आपल्या सगळ्यांच्या मतात महत्वाचा प्रश्न आहे. मधल्या काळामध्ये कापूस जरा वाढायला लागला, केंद्र सरकारने लगेच 22 लाख गाठींची आयात केली. तिकडं खानदेशामध्ये कांदा उत्पादक जे आहेत उत्तर महाराष्ट्रात, त्या कांदा उत्पादकांची तर सरकारने वाट लावली. कोणतंही पीक असं नाही महाराष्ट्रामध्ये की ज्याच्या मागे सरकार उभं राहिलं आणि त्याचा दर वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. खरं म्हणजे अनेक प्रश्न आहेत, मी या सगळ्या प्रश्नात जाऊन तुमचा वेळ घेत नाही. परंतु अहमदपूरला MIDC आहे, पण अहमदपूरच्या MIDCचा विकास नाही झाला. या MIDC मध्ये नवे नवे उद्योग आणायला इथलं स्थानिक नेतृत्व ज्यांना आपण मागच्या वेळी आमदारकी दिली ते कमी पडलं. आपला साखर कारखाना भला की आपण भले ह्याच्या मर्यादेच्या पलीकडं हे कधी गेले नाहीत. त्यामुळं जनतेच्या मनात जी उद्योग येण्याची आणि अपेक्षा होती ती या महाराष्ट्रात ह्या सरकारमध्ये सत्तेत ही असताना देखील यांना पूर्ण करता आली नाही. पीक विमा मिळाला की नाही मला माहित नाही, पण महाराष्ट्रात कुठेही पीक विमा मिळालेला सामान्य लोकांना नाही. नांदेड लातूर रेल्वे प्रश्न अजून प्रलंबित. रस्त्याची दुरावस्था. आमचे लातूरचे खासदार आता जाहीर करतायत की या डिसेंबर पर्यंत लातूरला आमचे बीडचे खासदार की डिसेंबर पर्यंत बीडला येणारी रेल्वे पूर्ण करतो. पण नांदेड आणि लातूरचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. असे सगळे अनेक प्रश्न आहेत की सामान्य माणसाला या सगळ्या प्रश्नात आपण कुठं दिसत नाही. आपल्यावर अन्याय होतो ही महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांची भावना आहे. व भ्रष्टाचाराची चर्चा करावी तेवढी कमी आहे. अनेक आमदार म्हणतात, तुमचे आमदार किती म्हणतात किती पैसे आणले? 2,500 कोटी जर आणायला लागले असते तर इथं चटई अंतरायची गरज नव्हती. त्या चकचकीत रस्त्यावर माणसं बसू शकली असती. कुठे गेले पैसे? एवढे पैसे आणले असतील तर ते गेले कुठं हा पहिला प्रश्न आहे. तुम्हाला कोणाला दिसले का 2,500 कोटी रुपये? दिसले असतील तर हात वर करा. कुठे दिसले आम्ही विचारतो. प्रत्येक आमदार पुढे सोडतो. 2,000 कोटी आणले, 5,000 कोटी आणले, एक बादर तर म्हणतो 11,000 कोटी आणले. अरे ते तिजोरीत तेवढे नाहीत, ते कसे येणार इकडे? तिकडे असले पाहिजेत की नाही इकडे यायला? फक्त निवडणुकांच्यासाठी ह्यांच्या हातात ऑर्डर दिल्या. त्यातल्या 9वी 10वी अट वाचा. त्यात दिले निधीची उपलब्धता नंतर कळवण्यात येईल आणि त्यानंतर त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने काम करण्यात यावं. टप्प्याटप्प्याने म्हणजे आम्ही सत्तेत आल्यावर करणार. पैसेच नाही त्यांच्या तिजोरीत. बेसुमार योजना जाहीर केल्या. आमच्या लाडक्या बहिणींच्यासाठी थोडी बहुत प्रोव्हिजन केली. आता पैसे संपल्यावर रिझर्व्ह बँकेला पत्र पाठवलं 1.25 लाख कोटी रुपयाचं कर्ज द्या म्हणून. का? तर त्या लाडक्या बहिणीच्या बरोबर 100 योजना नव्या जाहीर केल्या ज्यामध्ये पैशाची उधळपट्टी झाली. आर्थिक नियोजन न करणारं सरकार म्हणून एकनाथ शिंदेंचा विक्रम महाराष्ट्रात लेखी लिहिला जाईल असा मला विश्वास आहे. एवढ्या गोष्टी केलेल्या आहेत. कारण का? तर लोकसभेला तुम्ही सगळ्यांनी फटका दिला. सरकार घाबरलं आणि दिसेल त्याला हो म्हणायला लागले. दिसेल तो यांचा लाडका झाला. लाडक्या बहिणीला पाडायचे किती प्रयत्न महाराष्ट्रात झाले तुम्हाला मी सांगायची गरज आहे का? त्यावेळी त्या लाडक्या बहिणीचा सगळा उद्धारच चालू होता. पण लोकसभेत ज्यावेळी पराभव दिसला त्यावेळी यांनी माघार घेतली आणि सगळ्या बहिणींना लाडकं करून ठेवलं.
लाडकी बहीण नाही मित्रांनो, लाडकी खुर्ची आहे. त्या लाडक्या खुर्चीसाठी तुम्हा सगळ्यांना लाडकं करायची यांची तयारी आहे. पण आज यांची ऐपत राहिलेली नाही. महाराष्ट्र सरकारमध्ये आर्थिक नियोजनाचा अभाव आहे हे मी नाही म्हणत, महाराष्ट्राचे अर्थ खात्याचे सचिव सांगतात. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दौरा करून आलोय. मला खात्री आहे की महाराष्ट्रात आमचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सरकार महाराष्ट्रातल्या रयतेच्या आशीर्वादाने 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं चालवण्याची क्षमता आम्हा सगळ्यांची आहे. उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब आणि काँग्रेस पक्ष हे सगळे एक ताकदीनं महाराष्ट्रात आज काम करतायत. मग आमचं सरकार आल्यावर आम्ही काय देणार याची पंचसूत्री या तिघांनी आज जाहीर केलेली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये एक सभा झाली आणि राहुल गांधींनी पहिली पंचसूत्रीतला पहिला मुद्दा सांगितला की आमचं सरकार आल्यावर आम्ही महालक्ष्मी योजना जाहीर करू. महालक्ष्मी योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक भगिनीला 3,000 रुपये महिन्याला देण्याचं काम आमचं सरकार करेल. जेवढे म्हणून पुरुष आहेत त्यांच्यासाठी बातमी सांगतो. तुमची पत्नी माहेरी निघाली, तुमची बहीण निघाली सासरी, तुमची आई कुठं प्रवासाला गेली तर महाराष्ट्रातला एसटीचा कंडक्टर तुमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींच्याकडून कधीही आता तिकीट मागणार नाही. महाराष्ट्रात महिलांना प्रवास मोफत ही घोषणा महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात केलेली आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारने कर्जमाफी दिली. पण तरी 2 लाखाच्या वर जे कर्जमाफी अपेक्षित आहे त्यांचं काय हा प्रश्न आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीने आता निर्णय केलाय की सत्तेत आल्यानंतर पहिली भूमिका आम्ही घेऊ की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं काम आम्ही करू. त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या समोरचे हे सगळे प्रश्न सुटावेत हीच आमच्या सरकारची भूमिका असेल. आणि ती करत असताना मला खात्री आहे की आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीनं महाविकास आघाडीला जर आशीर्वाद दिला तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकू. बोलण्यासारख्या अनेक विषय आहेत, पण आमची मुलं एमपीएससीच्या ऐवजी कॉन्ट्रॅक्टवर जाऊन कुठेतरी काम करत असतात. महाराष्ट्रातल्या सगळ्या भरत्या एमपीएससीच्या माध्यमातून करू, एमपीएससीची क्षमता वाढवू आणि एमपीएससीच्या मार्फतच महाराष्ट्रातल्या सरकारी नोकऱ्यासाठी मुलांची भरती करू. कुठल्याही खासगी कंपनीकडे ही व्यवस्था जाणार नाही याची काळजी आम्ही सरकारच्या मार्फत घेऊ. जाहीरनामा प्रकाशित झालाय, आपण तो वाचला तर अनेक मुद्दे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतील. पण विनायकराव पाटील साहेबांच्या उमेदवारीच्या मागे तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद उभा करावा ही माझी आपणा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. अनेक कारणं आहेत, ती सगळी कारणं मी तुम्हाला सांगितली तर वेळ बराच जाईल, पण एकच कारण तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत. भ्रष्टाचार महाराष्ट्रात यांनी एवढा प्रचंड केला की मालवणला यांनी एक पुतळा उभा केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा मोदी साहेबांनी उद्घाटित केलं. 8 महिन्यात शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यांनी उभा केलेला 8 महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. एवढी दुर्दैवी घटना, महाराष्ट्राचा अभिमान कोसळला असं आम्ही समजतो. त्या ठिकाणी पुतळा बघायला गेलो कसा पडला म्हणून, कारण आदल्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब म्हटलेले की वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला, फार जोरात वारा आला. मी गेलो आणि विचारलं की हे कसं काय पडला, तर ते म्हटले नाही अचानकच पडला. म्हटलं अरे काय मुख्यमंत्री म्हणतात वारं आलं, कुठनं आलं वारं, तर ते म्हटले ज्या बाजूनं वारं येत होतं त्याच बाजूला पुतळा पडलाय म्हटले. म्हणजे लोकांना गृहीत धरायचं. 2-2.5 कोटी रुपये पुतळ्यावर खर्च केले, हे पैसे कुठे गेले? भ्रष्टाचार केलेला, घोटाळा केलेला, कमी दर्जाची व्यवस्था त्यात लावली, त्यातलं जे काही ताकदीनं उभं करायचं होतं त्यात कमकुवतपणा ठेवला आणि म्हणून
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, हेही पाप या सरकारचं आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की महाराष्ट्र हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातला आंदण दिलेलं आहे. गुजरातचं मांडलिकत्व यांनी स्वीकारलेलं आहे. एवढे हे मांडलिक झालेत गुजरातचे की देवेंद्र फडणवीस साहेब भाषण करतात आणि सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती. म्हटलं अरे असं कसं? नाही म्हटले, ते सुरतेला गेलेले, तिकडे जाऊन ते परत आले, पण सुरत लुटली नाही त्यांनी. मी काय फिरायला गेले होते छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला. सुरतेची वखार बहरलेली वखार होती. तिथनं संपत्ती गोळा केल्याशिवाय आपल्या राज्यातले गडकोट किल्ले, समुद्रातले किल्ले उभे करता येणार नाहीत. या भावनेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या सहकाऱ्यांसह ते तिथं गेले आणि सुरत एकदा नाही दोनदा लुटली. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. पण अमित शहांना राग येईल म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणतात सुरत लुटली नाही आम्ही बाबा 400 वर्षापूर्वी. किती आपण त्यांच्या पायावर जाऊन पडायचं याचा विचार महाराष्ट्रातल्या मराठी स्वाभिमानी लोकांनी केला पाहिजे. मराठी माणसांनी आमचा जो अधोगती व्हायला लागली आहे जोरात गुजरातच्या तुलनेनं याचाही अभ्यास केला पाहिजे. आणि हे सगळं जर वाचवायचं असेल तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीत विनायकराव पाटलांना पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून द्यायचंय. आपण सगळ्यांनी जरा जोर केला पाहिजे. विजय फार जवळ आलेला आहे, पण 5-6 दिवस राहिलेले. आदरणीय शरद पवार साहेबही इथे येणार होते. इतक्या सभा आहेत, स्वतः शरद पवार साहेब पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरतायत. आणि आता ज्या काठावरच्या जागा आहेत तिथं जायचा प्रयत्न करतायत. ही जागा विजय झालेली आहे असं साहेब म्हणतायत. त्यामुळं साहेबांनी मला सांगितलं जयंत ती निवडून येणारी जागा आहे, काय आम्ही कुठं जाऊ, आम्ही कुठं जातोय. तर मी विनायकराव पाटलांना म्हटलं मी येतो, साहेबांना जमलं तर साहेब येतील. पण साहेबच असं म्हणतायत की आपल्या यादीप्रमाणे अहमदपूरची जागा 100% विजयी होत असेल तर आपण दुसरीकडे कुठेतरी आपला वेळ घालवायचा प्रयत्न करू जिथं गरज आहे तिथं. पण तरी विनायकराव पाटील साहेब म्हणतायत काही झालं तर साहेब आले पाहिजेत. बसवराज पाटलांच्यावरती जबाबदारी मी सोडतो, त्यांनी जर काही मार्ग काढला तर. पण वेळ मित्रांनो फार कमी आहे. आता मी आधी का भाषण करतोय, फौजिया ताईंच्या आधी खरं बोलणं शेवटी मी बोललो असतो, पण मला अजून 5 सभा करायच्या. त्यामुळं वेळ कमी आहे. पवार साहेब एका बाजूने सभा करतायत, मी करतोय, सुप्रियाताई करतायत, आमचे खासदार अमोल कोल्हे साहेब करतायत, आता निलेश लंकेही थोडेसे बाहेर पडलेले आहेत. आम्ही सगळीकडे फिरण्याचा प्रयत्न करतोय. पण महाराष्ट्रामध्ये 86-87 जागा आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उभ्या केल्यात. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या अनेक ठिकाणी आम्ही सगळे जातोय. शिवसेनेच्या अनेक ठिकाणी साहेब स्वतः, मी स्वतः जातोय. त्यामुळं एकंदर 120-130 सभा घेणं फक्त 12-15 दिवसात हे अशक्य आहे. आणि म्हणून थोडंसं मागं पुढं होतंय. तुम्ही कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. साहेबांचा निरोप घेऊन मुद्दामून मी आज या ठिकाणी आलोय. मला विश्वास आहे की उद्याच्या निवडणुकीत विनायकराव पाटलांना महाराष्ट्राच्या विधानसभेत घालवून गद्दारांना गाडण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी गद्दारांना कधीही माफी केलेली नव्हती. आपल्या चाकूरकरांनी देखील गद्दारांना कधीही माफी करू नये एवढी माझी विनंती आहे. शिवराज पाटील साहेबांचा आणि आमचा अनेक वर्षापासून म्हणजे राजकारणाच्या सुरुवातीपासून त्यांचे माझे संबंध आहेत. आमच्या वडिलांचे त्यांचे फार चांगले संबंध होते आणि त्यामुळं त्यांची पुरोगामी विचाराची झालर या भागाला आहे. विलासराव देशमुखांनी देखील पुरोगामित्व कायम जपलं आणि म्हणून या 2 नेत्यांच्या पश्चात खास करून शिवराज पाटील तर आता कमी येतात इकडं, पण विलासराव देशमुख साहेबांच्या पश्चात या भागात पुरोगामित्व ठामपणाने इथली पुढची पिढी चालवते हे दाखवण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं.
अमित देशमुख, दिलीप देशमुख हे देखील आपल्या सर्वांना आशीर्वाद देऊन मदत करतायत. त्यामुळं एकसंघपणाने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष यांच्या या जिल्ह्यातल्या सगळ्या जागा निवडून आणण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं. जाताना शेवटचं माझं एक काम करा, जेवढे पुरुष आहेत त्यांच्यासाठी घरी जायचं, पहिल्यांदा इकडे तिकडे कुठे जायचं नाही, घरी जायचं आणि घरी गेल्यावर आपल्या बायकोच्या समोर जाऊन बसायचं आणि सांगायचं, बहीण असेल तर तिला बोलवा, आई असेल तर तिला बोलवा आणि सांगा, तो दाढीवाला 1,500 रुपये देतोय, तो आज आलेला बाबा 3,000 द्यायला तयार आहे, आपण या बाजूनं जायला काय आता हरकत नाही. हात वर करा, कराल ना माझं एवढं काम. एक काम करा, महाराष्ट्रामध्ये परिवर्तन आणण्यासाठी पडेल ती ताकद देऊन महाराष्ट्र पुन्हा पूर्वपदावर आणण्याची, मला आठवतं विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सत्तेत आलो, तिजोरी पूर्ण रिकामी होती. 2-4 वर्ष आम्ही कठोरपणानं चांगलं काम केलं आणि महाराष्ट्राचं बजेट सरप्लस झालं. त्या बजेटमध्ये छोट्या छोट्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही केलं. आज पुन्हा एकदा तोच आशीर्वाद महाराष्ट्र पूर्वपदावर आणण्यासाठी विनायकराव पाटलांच्या रूपानं आपण सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या मागे उभा करा एवढी विनंती करतो. माझ्यानंतर सक्षना सलगर भाषण करणार आहे, 4 जण भाषण करणार आहेत. तुम्ही सक्षना सलगरचं भाषण आणि फौजियाताईंचं भाषण ऐकल्यावर, मी लहान कार्यकर्ता आहे पण त्या दोघींचं भाषण ऐका, अतिशय उत्तम तुम्हाला मार्गदर्शन त्या करतील. आता मला सोडायला कुणी यायची, राजा मनियार एकट्यांनाच घेऊन जातो मी, बाकी कुणी येऊ नका. संजय शेटे खाली बसा, बघू, कुणी येऊ नका. राजा मनियार मला मार्ग दाखवतील. कुणी मला सोडायला यायची गरज, ओ शिक्षक, नरेंद्र बस, कुणी यायचं नाही. मराठीत बोललो का इंग्लिशमध्ये बोललो? तुम्ही कुणी येऊ ना, एक तर ओनली राजा मनियार. तुम्ही जावा, तुम्ही सारखं दिसल्यावर यांना चाळवत होते. मी यासाठी म्हणतोय की सभा विस्कळीत करू नका. मी जातोय कारण मला पुढच्या 5 सभा करायच्या आहेत. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर मी विनंती